नमस्कार, मी स्वरा जोशी. आज मी आपल्या समोर एक पात्री नाटक सादर करणार आहे, ज्याचे नाव आहे गंमत जंमत. ओ दादा, आम्ही करतो, तुम्ही काय बी काळजी नका करू. चला का, चला पटापट कामाला लागा. लगीन घर आहे, काम कसं पटापट झालं पाहिजे. मामी मामी तुम्ही कपड्यांच्या घड्या करा, होतील तेवढा करा, बघते पुढे कोंबून. मामी मामी तुम्ही भांड्याचं बघा, भांडी कशी एकदम लकालक झाली पाहिजे, येणाऱ्या पाहुण्या नाकांचं थोबड दिसलं पाहिजे ना. तुम्ही तिथं चादरी बदला आधी, तिथं मोठी लोक काय करतात कोणाला माहिती. चादरी बदला. हा मंदे, अगं मी झाडायला लागली, नको टाकू गुंता. हा मंदे, अगं मी झाडायला लागली, इथं नको टाकू गुंता. अगं मंदे, मी झाडायला लागली, चौचला गुंता जमा व्हायला ना. मंदे, इथं नको टाकू गुंता. मोरीन ना फणीने फणा फणा चालली तिकडे. परत ये तू आता, दाखवतो. कोणी पाहुणे यायचं राहिलं की याच्यात फणी नाही तर का आलाच. पाहुणे बघायला तर डिचकीला काय माहिती. ओ रमेश भाऊजी, ओ रमेश भाऊजी, आओ तुम्ही तिकडं कुठं पाहता. तो भीतीवरचा मारुतीचा फोटो, तो भीतीवरचा मारुतीचा फोटो, त्याचं डोसकं गेले खायली आणि पायावर. ते पाहुणा आलं तर काय पाडायचं, मारुती शासन करतो की काय. तर बघा की अगं, असं कोणी यायचं म्हणतं ना, मला ना काही दिसत नाही. मनात कसं एकच लागलं. आता बघ, मग अशीच मोरीत गेली होती, पडलेला तांब्या उचलला आणि पटकन खाली. मनात कसं एकच लागलं, कसं होईल का, कसं होईल का, कसं होईल का. मनात कसं धड 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 धड. अगं, हिच्या मनात धडधड होतय, माझ्या मनात लप 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 लप. अगं, हिच्या मनात धडधड, हिच्या मनात लप लप, माझ्या मनात चम 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 चम. अगं, बोलू नका ग, काम बी करा जरा पटापटा. हा ताई, तुम्ही एक काम करा, आपल्या पोट्ट्यांना लई वाईट सवय आहे. कोण पाहुणे यायचं राहिलं की पोट्टे समोर येते, लटकते आणि म्हणते भूक 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 भूक. मेल्यांच्या नारड्यांवर बसून कोंबा दोन घास म्हणजे घालवणार नाही इज्जत आलेल्या पाहुणे समोर. हा ताई, तुम्ही काय म्हणत होता ते लवकर लवकर आवरा. वंश वंश, अहो वंश वंश. गेला ना तिकडे, गेले ना. अजिबात काम, शपथ अजिबात काम. कोणाला सांगता, कोणाला सांगता, सगळे आपले काम आहे. बरं काय बोलायला जावं तर नाकावर मारशील बसती हाय. तुला माहिती हाय, बोललं की बोललं की बोललं की. मी यांना म्हणाले, मी माझ्या ह्यांना म्हणाले, तुमची बहीण हाय, माझी ननंद हाय, काहीतरी समजवा. भांड बिंड दिसलं तर साफ करावं, कपडा लटका दिसला तर घडी करून ठेवा. नाही, आणि एवढं सगळं सांगून मला म्हणतात गप बोलू नको, गप बोलू नको, गप बोलू नको. ननंद झाली म्हणून काय, ननंद झाली म्हणून काय मिरा वाटायच्या डोक्यावर. हा, मिरा वाटायच्या. जरा काही झालं की झालं हिचं चाल. आता घर म्हटलं की भांड बिंड होतात, तर नाही. तुला सांगते, कुठलीही गोष्ट झाली की सगळा मोठापणा आपल्यावर. एवढीची गोष्ट झाली की सगळा मोठेपणा स्वतःवरच घ्यायचा. तुला सांगते, परवा दिवशी सत्यनारायण झालं. सत्यनारायण एक वय तरी म्हणणार नाही तरी म्हण. तुला सांगते, परवा दिवशी सत्यनारायण झालं. ही बाई गावभर हिंडत पडली, माझ्यामुळे सत्यनारायण झालं, माझ्यामुळे सत्यनारायण झालं. अगं, हिच्यामुळे सत्यनारायण वरून रजाजून खाली. बरं, हे जाऊ दे. हा, हे जाऊ दे. कधी नव्हे ते रमेश भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले, तेव्हा सुद्धा ही बाई तशी, माझ्यामुळे रमेश भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे रमेश भाऊजी पहिल्या नंबरात पास.
अगं हिच्यामुळे रमेश भाऊजी पहिल्या नंबरात पास. हिड मेली. आता गोष्ट कधी सांगायची, काय सांगायची, काय बिळ आहे का? तसं नाही, लोकांच्या दरवाजे थोटू थोटू सांगतीये. आता कोणाचं काय सांगायचं ना कोणाचं काय. आता मागच्या गेल्या वर्षी इतका पाऊस पडला, माय एवढा पाऊस की एक दाणा तणाने हरभरा टरटरून आला. तेव्हा सुद्धा ही बाय गाभर हिंडत, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर. अगं हिच्यामुळे हरभरा टरारून वर, ही हरभरी मेली. ही बाई कशाचे श्रेय घेईल, कशाचे काही सांगता येत नाही. खरंच मोठ्यांच्या काहीच सांगता येत नाही. मोठ्यांच्या काहीच गोष्टी, कुठल्याही गोष्टी काहीच सांगता येत नाही. तुला हिच्या गोष्टी सांगितल्या ना, तू हसतच बसशील बघ. आता आणि का अयो वंच या ना, या तुमचीच वाट पाहत होते. धन्यवाद.